आजच्या दिवसामध्ये 20 टीम आपण खेळवतोय, त्यामुळे लॉट्स क्लिअर करायचं आहे लवकरात लवकर. आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आणि पाटण तालुक्याचा लाडका आवाज अर्थात लवजी जाधव सर यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम सर. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया लवजी जाधव सरांचा गोड आवाज आणि त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. थँक्यू व्हेरी मच. आशिष चोरगे सरांना आपण ऐकत आहात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासीय पैलवान समीरभाई दिघे साहेब यांच्या आठवणी प्रित्यर्थ ही स्पर्धा. आणि आज एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस हरवलाय आणि त्यांच्या स्मरणार्थ मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटची सुरुवात कशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि त्यांच्या आठवणीसाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन 26 आणि त्यांच्याबरोबर रितेश निकम या दोघांच्या माध्यमातून ही मात्र स्पर्धा. आणि त्याच दरम्यान पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप शिवाजी बावडेकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. हे गोटिवली RSA गोटिवलीचं मैदान आणि ज्या प्रकारे PTPL याच मैदानामध्ये पार पडली होती आणि त्यानंतर मात्र पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. आज पाटण तालुका क्रिकेटमध्ये नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी एखादी स्पर्धा असेल जिथे मात्र समीर दिघे साहेबांचं नाव नसेल, कारण एक क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने मात्र संपूर्ण पाटण तालुका क्रीडा रसिकांच्या मनावर राज्य केलंय. आणि असं म्हटलं जातं की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. आणि आज मात्र हे व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलंय, पण त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ ही स्पर्धा. बिंबळचा चेंडू निश्चितच हाताळला जाईल का याचा मात्र प्रश्नचिन्ह. पंचांकडे नजर असेल. एकदा प्राप्त केली जाते दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे प्राप्त केल्या जात आहेत. 9+2 म्हणजे 3 धावा. आज ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धेचं प्रेक्षेपण. डिश अद्वैत विठ्ठलवाडीवाला. येस पंच नो नाहीये म्हणजे 2च धावा असतील, लक्षात घ्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. पावसाळी रबर बॉलचा हंगाम. पाटण तालुका क्रिकेटमधील ही पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे आपण हे आयोजन पाहतोय आज या वर्षीची पहिली स्पर्धा. सर प्लीज पंचांचा निर्णय आला. दोन्ही टीम बॅटिंग करणारी टीम एका बाजूला टेटमेवाडी विपक्ष टीम नवीवाडी. आणि पहिलं षटक हाताळत असताना अजय खांडेकर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून पाटण तालुक्यामध्ये ज्यांचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं आणि यावर्षी गोलंदाजी देखील चालू केली. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केला. एक्स्ट्रा कव्हर आहे छोटा खेळाडू. एक सिंगल धाव सोडली जाईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 12. 3 षटकांची लढत. एक पावसाळी क्रिकेट आहे, एक अनोखं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. स्लॉक सेफ करण्याचा प्रयत्न. चेंडूला चांगला फिरवला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. सुरुवातीला अगदी या पावसाळी क्रिकेट फक्त मुंबईमध्ये खेळलं जाणार, यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि चांगला लेग कटरचा वापर. चेंडूला चांगला फिरवला जातोय. डॉट बॉल. अजय खांडेकर आणि समोर फलंदाज अमित जागेवर उभा ठेवलाय. आपटी बार. हाफ ट्रॅकर चेंडू आपटलाय जातोय. एक अवंतर चेंडू. व्हाईट बॉल. आज संपूर्ण पाटण तालुक्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे वेध लागले होते आणि या पुढील महिन्यामध्ये PTPL देखील असेल पावसाळी रबर बॉल स्पर्धा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू जागेवर अगदी फिरवला जातोय. फुटबॉलचा वापर नाहीये. डॉट बॉलची होते सांगता. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 13. आमचे कॅमेरामॅन तेजस म्हात्रे 81-82
या पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांना देखील मस्तपैकी सुरक्षा कवच दिले. पावसाची प्रतीक्षा असेल कारण आज या स्पर्धेचा या वर्षीची पहिली स्पर्धा आहे. चला स्पीडअप करा टीम नवीवाडी मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. आज पाटण तालुका क्रिकेटमध्ये प्रत्येक स्पर्धेला पाटण तालुका प्रीमियर लीग असू द्या, प्रत्येक छोट्या मोठ्या स्पर्धेला ज्यांचं सातत्याने योगदान राहिले, आज ते व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नाहीये परंतु त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ ही स्पर्धा पैलवान समीर भाई दिघे स्मृती चषक 2025 आणि प्रत्येकाला त्यांची आठवण येते. कारण का नसावी, कारण दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक जण पाहिले आणि प्रत्येकाच्या आठवणीमधलं हे व्यक्तिमत्व. आणि एक गाणं होतं मराठीमध्ये आलेलं, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि हा मित्राच्या दुनियेतील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आज त्यांच्या प्रतिमेकडे पाहिलं, त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर त्यांची स्माईल त्यांची आठवण देऊन जाणारी आहे. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा मित्रांनो, वेळ जास्त घेऊ नका. षटक क्रमांक 2 देवा. देवाचा पहिला चेंडू संदीप बावडेकर यांच्या अनोख्या पद्धतीने मॅक्सवेलच्या बॅटमधून चेंडू धमाकेदार 6 धावा. षटकार. यस पंच, एक धाव पंचांनी घाई केली म्हणून आम्ही देखील अगदी 6 धावांचा इशारा दिला. परंतु ज्या प्रकारे संदीप बावडेकर या खेळाडूची ओळख आहे, हा चौफेर फटकेबाजीसाठी जाणला जातो. संदीप बावडेकर गतवर्षीची PTPL खाडीचं ते मैदान आणि दुखापतग्रस्त असताना खेळलेला तो खेळ, त्यानंतर मात्र पाटण तालुका मॅक्सवेल हे नाव प्रचलित झालं. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही संदीप बावडेकर यांना हाताळू शकत नाहीये, ते तुम्हाला दिवसभर नाही तर रात्री देखील मारतील, कारण ही खासियत आहे या खेळाडूची. देवाला पुनरागमन करावं लागेल. एक जरूर खेळाडू उगवता खेळाडू आहे. आज ACC नवीवाडीसाठी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोर मोठं आव्हान. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडू समोर खेळ करता त्यावेळेला तुम्ही आत्मविश्वासपूर्वक खेळ करू शकता. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी स्लाइड मारत असताना तुम्हाला आता या 4 महिने कुठेही जायची गरज नाही. तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या, क्रिकेटचा खेळ एन्जॉय करा तुमच्या गावासाठी, तुमच्या गावाच्या नावासाठी. आणि फ्री मध्ये स्लाइड देखील तुम्हाला उपलब्ध होईल, कारण आता पाऊस जर आला ना तर अजून मजा येईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 20. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चांगला टप्पा, डॉट बॉल. देवा यांनी मात्र पुनरागमन केलं. एक षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 20. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना दुसरं 2 to go. शॉर्ट आर्म जॅक मिड विकेट आहे या सर्कलच्या दिशेने. एक धाव मात्र प्राप्त होणार नाहीये, कारण संदीप बावडेकर यांना तुम्ही शांत ठेवता, यात तुमचं यश आलंय. वन टू गो. षटकारानंतर मात्र देवा यांनी पुनरागमन केलंय. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. चांगली गोलंदाजी. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नरला एकदा प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा मानस नाहीये, कारण संदीप बावडेकर यांना स्ट्राईक हवी आहे. एक षटकार बघता चांगलं षटक देवा यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अक्षय शेठ महात्रे 81-82 त्यांची सोबत आज कॅमेरामॅन त्या देखील आज मात्र या पावसाळी रबर बॉलला उपस्थित आहेत. आणि पावसाळी रबर बॉल म्हणजे प्रत्येकाचं आवडतं क्रिकेट, कारण ज्या पावसाची आपण 8 महिने वाट पाहतो, जसा पाऊस चालू होतो जून मध्ये, त्यानंतर मात्र पावसाळी रबर बॉलला सुरुवात होते. 21 धावा. चला प्लीज स्पीडअप करा.
अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अक्षय. संदीप बावडेकर या 6 चेंडूवर कितपत स्ट्राईक वरती राहतील यावर मात्र धावांचं एकूण गणित अवलंबून असेल, कारण जास्तीत जास्त जर संदीप बावडेकर स्ट्राईक वर राहिले तर मात्र इथून एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला अक्षय यांना संदीप बावडेकर हा अडसर दूर करावा लागेल. पहिला चेंडू खराब दिशेवर, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. या अवांतर चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात होत असताना अक्षय 22 धावा धाव फलकावर. आज पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा हंगाम संपला, त्यानंतर मात्र पावसाळ्यामधील पाटण तालुक्याची पहिली स्पर्धा. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फक्त वळवलाय, जिकडे आमचे प्रेक्षक बसलेत. अवघी एक धाव प्राप्त होईल. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे आमचे पंच सांगतात की चेंडू डीप झाला. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते. आणि पहा हे पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळाडू स्लीवलेसवर खेळत असताना पाहायला मिळतात शॉर्ट्सवर, कारण आउटफील्ड ओले असते, चिखल असतो. सगळ्यात आव्हानात्मक क्रिकेट जर कोणतं असेल क्रिकेटच्या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये तर ते पावसाळी रबर बॉल क्रिकेट. लोअर फुलटॉस चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा पॉइंट डीप पॉइंट आहे तैनात. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक देखील वेगाने चेंडूवर आलेत. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि ते 2+1 3 धावा मात्र जोडल्या जातात, कारण दुसरी धावेचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारे तुम्हाला धावा देऊन चालणार नाही टीम एसीसी नवी वाडी, कारण दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. या पावसाळी क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीयेत. 26 धावा धाव फलकावर. आज पाटण तालुक्यामध्ये प्रत्येक टीमला या पावसाळी रबर बॉलचे वेध लागतात. कैलासवासी समीरभाई दिघे साहेब स्मृती चषकाचं हे पहिलं वर्ष आहे आणि या वर्षीची पहिली स्पर्धा प्रत्येक टीमला खेळायचं होतं, कारण हे आठवणीमधल्या क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. चेंडू हातातून निसटला असावा कदाचित. व्हाईट +1 या 2 धावा अवांतर स्वरूपात जोडल्या जात आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये किरण मस्कर सरांना देखील आपण ऐकल्यात. आशिष चोरगे सर आज या संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत. ढिशे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, ओम साई MTC, शिवा जाधव बॉस आणि संपूर्ण त्यांची आयोजन कमिटी. यामुळे या मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. वर पिच चेंडू ऑन साइडला ग्लान्स केल्या क्षेत्ररक्षक आहेत एशिया, वेगाने चेंडूवर गेलेत आणि चुकी झाली आणि खूप कमी वेळा एशिया यांच्याकडून अशी चुकी घडते. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 4 धावा. चौकार. 32 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुललेंचा चेंडू होता, ऑन साइडला खेळला, एशिया वेगाने चेंडूवर गेलेत आणि एशिया यांच्याकडून अशी चुकी होणं म्हणजे तुम्हाला 6 महिन्यातून एकदाच पाहायला मिळेल, कारण सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे पाटण तालुक्यामध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू सर यष्टांवर आदळलाय का हे पाहायचंय, कारण चेंडू वेगाने गेला. 1 धाव तर पंचांनी घोषांकित क्षेत्रामध्ये घोषित केले 22 स्वरूपात. काय चांगला चेंडू पाहायला मिळाला अक्षय यांचा. चला प्लीज स्पीडअप करा. वेगाने चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी अद्याप अक्षय यांची. संदीप बावडेकर यांना जागेवर उभं ठेवले. एक सिंगल धाव 22 स्वरूपात. टीमची धावसंख्या 33. धावा धाव फलकावर. अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे संदीप बावडेकर या छोट्याशा डावामध्ये 2 षटकार आलेत, परंतु ज्या खेळासाठी संदीप बावडेकर यांची ओळख आहे तसा खेळ झाला नाहीये. खराब दिशा, सातत्याने या दिशेवर नियंत्रण नाहीये. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. पीटीपीएलचा 5वा पर्व याच मैदानामध्ये पार पडला. दिवसरात्र स्पर्धा. 34 धावा धाव फलकावर आणि त्यानंतर मात्र या वर्षीची पहिली पावसाळी रबर बॉल स्पर्धा या RSA घोटिवलीच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय
मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तो चेंडूकडे पाहत राहील, ही खासियत आहे संदीप बावडेकर यांची. चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार. चेंडू शेष आणि एकटा खेळलेला हा फलंदाज अमित यांनी एकही धाव या मॅच मध्ये घेतली नाही, म्हणजे 32 धावा केल्या त्यांनी. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय, चेंडू करेल आकाश भ्रमण. संदीप शिवाजी बावडेकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये असं खूप कमी वेळा घडलं असेल की एकाच खेळाडूने सर्वच्या सर्व धावा केल्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 46. संदीप बावडेकर 15 चेंडूमध्ये नाबाद 38 आणि उर्वरित धावा ज्या 8 आहेत त्या अवांतर. आणि अमित यांच्या बॅटमधून एकही धाव आली नाहीये. हे पावसाळी क्रिकेट आहे. आणि 47 धावांचं लक्ष असेल टीम एसीसी नवी वाडी. अठरा चेंडूमध्ये 47 धावांची गरज. चला टॉस साठी या दोन्ही टीम. चला मी विनंती करेन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड विपक्ष नवलाई रासाठी. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. फिल्डिंग लावून घ्या टीम टेटमेवाडी. चला संदीप बावडेकर. ही शिस्त आहे पाटण तालुक्याची. स्पर्धा कोणती असू द्या, लाईनअप मात्र विसरले नाहीयेत. कारण लाईनअपची शिस्त पहा, एक संघ आतमध्ये जातोय आणि एक संघ सरळ रेषेमध्ये बाहेर येत असताना टीम नवलाई 11 रासाठी विपक्ष टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पप्पू पाटील मुकादम टीम. आणि दुसऱ्या बाजूला रासाठी. चला टॉस करणार आहोत. डीजे चेतन, पावसाळी अंगामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विठ्ठलवाडीला मजा केली डीजे चेतन यांनी. आणि यावर्षी पावसाळ्यातील पहिली स्पर्धा टॉस जिंकल्या टीम डीके स्पोर्ट्स. त्यांनी घेतला बॉलिंगचा निर्णय. टीम रासाठी आपण सज्ज राहायचं बॅटिंगसाठी. 47 धावांचं लक्ष टीम एसीसी नवी वाडी. चला प्लीज मॅच चालू करून घ्या. सत्तेचाळीस धावांचं लक्ष विजयासाठी टीम एसीसी नवी वाडी. चला प्लीज मॅच थांबवू नका मित्रांनो, मॅच चालू ठेवा. रितेश निकम आणि त्यांच्या जिवलग मित्र कॅप्टन 26 अतुल भालेकर या दोघांच्या माध्यमातून कैलासवासीय पैलवान समीर दिगे साहेब स्मृती चषक 2025 हे आयोजन आपण पाहतोय. आणि आज त्यांच्या आठवणीय प्रित्यर्थ ही स्पर्धा, कारण आठवणीने उजाळा देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या वर्षीची पहिली स्पर्धा पावसाळी हंगामातील पाटण तालुक्यातील. काल पैलवान समीरभाई दिगे साहेब यांचा वाढदिवस झाला. निश्चितच ते आपल्यामध्ये नाहीत, परंतु प्रत्येकाला त्यांची आठवण मात्र सातत्याने येतच राहणार. कारण माणूस आपल्यामध्ये नसला तरी त्यांच्या आठवणी या नेहमी येतात. पहिल्या चेंडूवर
बँडेड स्ट्रोक चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावा षटकार. मोहन यांचं स्वागत केलं पहिल्या चेंडूवर. अजय खांडेकर, ही खासियत आहे अजय खांडेकर यांची. या वर्षी जिंती प्रीमियर लीग देखील या खेळाडूने गाजवली, कारण ज्या प्रकारचा खेळ त्यांनी गावी केला होता अजय खांडेकर. सुरुवात मात्र चांगली झाली. टीम एसीसी नवीवाडी 47 चा पाठलाग करते. लोअर फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्हला एक धाव मात्र अंकित केली जाते. चांगला फटका जमीन लगत चेंडूला ड्राईव्ह करण्याचा मानस. फेकी थोडीशी खराब होती, परंतु बॅकअप आहे अजय खांडेकर आणि त्यांच्या साथीला आहेत अवी. मोहन चोरगे षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर 47 करते पाठलाग टीम एसीसी नवीवाडी. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात टेट मेवाडी. पाऊस जरूर नाहीये, परंतु ज्यावेळेला पाऊस येईल ना त्यावेळेला अजून मजा येईल. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर लॉंगॉन आहे तैनात. अगदी पडल्यानंतर चेंडू हातामध्ये आलाय. हे पावसाळी क्रिकेट आहे. आउटफील्ड ओले असते, चिखल असतो, चेंडू ओला असतो, बॅटला ग्रिप करणं सोपं नसतं. सगळ्यात आव्हानात्मक क्रिकेट, सगळ्यात चॅलेंजिंग क्रिकेट कोणतं असेल तर ते पावसाळी रबर बॉल क्रिकेट. अजय खांडेकर ऑन स्ट्राईक. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते तैनात. त्यांचा प्रयत्न मात्र कमी पडतोय आणि चेंडू सीमारेषा पार. अजय शंकर खांडेकर यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. एसीसी नवीवाडीसाठी या खेळाडूने सातत्याने गतवर्षीचा टेनिस हंगाम देखील गाजवलाय आणि आता मात्र पावसाळी हंगामाची सुरुवात काय लाजवाब राहिले. एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 2 to go. पाचवा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडूला टायमिंग झाला नाही. 9 चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव असेल म्हणजे 9+1 या 2 अवांतर धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. पाय क्रिकेट पावसाळी आहे आणि या पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे आणि या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये सर्व आयोजन कमिटी असं 2 धावा सर जोडल्यात. 16 धावा धावफलकावर. पहिलं महागडं षटक मोहन सोरगे यांचं पाहायला मिळतंय. खोदून काढण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल. 1 to go. शेवटचा चेंडू शेष आहे. 16 धावा धावफलकावर. 47 पाठलाग करते टीम एसीसी नवीवाडी. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केले. ही ताकद आहे, ही खासियत आहे अजय खांडेकर यांची. एजे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. कैलासवासी समीर भाई दिघे स्मृती षटकाचा येतोय. दमदार धमाकेदार दर्जेदार 6 धावा षटकार. आणि या षटकाराने पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. मोहन यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 22. आता 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. वेलकम टीम मानाई नगर ते देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आज या पाटण तालुक्यामध्ये प्रत्येक टीमला ही स्पर्धा खेळायची होती, कारण स्पर्धा पहिली निश्चितच आहे, परंतु पैलवान समीरभाई दिघे यांच्या स्मृती चषकाचा हा पहिलं वर्ष आहे, त्यामुळे प्रत्येकाला ही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असतो. कारण एक रेकॉर्ड व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीये, परंतु कधीही कोणत्याही स्पर्धेला आयोजनाला त्यांचा नेहमी आर्थिक हातभार, शिक्षण क्षेत्रामध्ये असू द्या अथवा सामाजिक क्षेत्रामध्ये कोणत्याही गरजूला मदत करणारे दिलदार व्यक्तिमत्व आपल्यामधून हरपले, पण त्यांच्या आठवणी नेहमी जपल्या जातील. पहिला चेंडू आपटी बार एकदा मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव. बॉलर नेम सांगा प्लीज. अमित. अमित षटक क्रमांक 2 साठी आलेत. अजय खांडेकर 6 चेंडू मध्ये 20 धावा केल्यात
आणि पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे संदीप बावडेकर यांनी नाबाद 38 धावा केल्या होत्या आणि या दुसऱ्या खेळाडूने मात्र एकही धाव काढली नव्हती. एक वेगळा विक्रम रचला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज अमित. डॉट बॉल. फुलटॉस चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आहे तैनात. वेगाने चेंडूवर आले, जरूर अंदाज चुकलाय. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत आणि पंचांकडे नजर असेल आणि पंचांचा इशारा. 4 धावा. चौकार. चेंडू जरूर हरवला परंतु सीमारेषा तर चेंडूने ओलांडली आहे आणि या 4 धावेने मात्र टीम एसीसी नवीवाडी 27 धावा. पहा रिप्ले तुमच्या समोर. का ओमसा एमटीसीच्या कॅमेरामॅनचं सातत्याने कौतुक केलं जातं. शेवटच्या क्षणापर्यंत या गवतामध्ये देखील चेंडू टिपला जातोय. 27 धावा धावफलकावर. 9 चेंडूमध्ये आता 20 धावांची गरज आहे. मॅच मध्ये टीम एसीसी नवीवाडी 9 मध्ये 20. फुल लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिडॉनचे अगदी स्लाइड मारले. तुम्हाला वॉटर रिसॉर्टला जाण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही पावसाळी रबर बॉलची स्पर्धा खेळा आणि अशी एन्जॉय करा. 4 धावा. चौकार. हा रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल. हा पहा रिप्ले. ओव्हरपी चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते लॉंगॉनला. पाय घसरला आणि या 4 धावा मात्र प्राप्त झाल्यात. सलगचा तिसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेग आणि चेंडूवर गेलेत आणि स्वतःच्या गोलंदाजीवर अमित यांनी उत्कृष्ट, अप्रतिम, लाजवाब, अद्भुत, अविस्मरणीय झेल टिपलाय. मोठ्या विकेटचं पतन. अजय खांडेकर झेलबाद. अजय खांडेकर बाद झालेत आणि महत्वाचा गडी बाद केले. अमित यांनी 28 धावांची महत्वाची खेळी केली. अजय खांडेकर यांनी 31 ला 1. 8 चेंडू मध्ये आता 16 ची गरज. 8 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. विशाल खांडेकर. काय खेळी केली अजय खांडेकर यांनी. 8 चेंडू मध्ये 16 धावा म्हणजे सामना अजून देखील 50-50 आहे. दोन्ही बाजूला सामना जाऊ शकतो. शॉर्ट आर्म जॅक. डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा प्राप्त केली झाली. विशाल खांडेकर दुसरी धावेचा मानस आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फेकी खराब. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा दिल्या जात आहेत. 2+1 3 धावा. आता 7 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झाले. येस पंच. षटकाची होते सांगता म्हणजे 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 ची मॅच. अद्याप दोलायमान अवस्थेमध्ये सामना येऊन टेपलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहताय. पाटण तालुका टेनिस. पाटण तालुक्याची पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेचं हे आयोजन आपण पाहतोय. पैलवान कैलासवासी समीर भाई दिघे स्मृती चषक 2025. 6-13 ची समीकरण. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर संदीप बावडेकर. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. 6 मध्ये 13 रोखायचे आहेत. म्हणजे फलंदाजीमध्ये जी तुम्ही मेहनत केलीत त्या मेहनतीला जर यशामध्ये परावर्तित करायचं असेल ना तर तुम्हाला या धावा रोखाव्या लागतील. 6-13. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ लॉंगॉन मध्ये वेगाने धुवायचा प्रयत्न केला जाईल. फेकी चांगली केली. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. 5 चेंडू मध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 12 धावा. 12 धावा 5 चेंडू मॅच ऑन. एक मोठा फटका हवा आहे टीम एसीसी नवीवाडीला. फुलर लेनचा चेंडू. समरिंग डिलिव्हरी. चेंडू काहीसा खाली राहतोय. 1.5 धाव चेंडूची होते सांगता. 4 चेंडू आता विजयासाठी धावा करायच्यात. 12 धावा. 2 मोठे फटके हवे. 2 षटकारांची गरज आहे टीम एसीसी नवीवाडीला. टेटमेवाडी.
या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना एक सोटी धाव हवी आहे, चुकी झाली आहे आणि ज्या विकेटची गरज होती विशाल खांडेकर धावबाद, चुकी केली मी म्हणेन दोन्ही फलंदाजांनी. आणि संदीप बावडेकर यांचा जोश पहा, त्यांना माहित आहे किती महत्वाचा षटक हाताळतायत ते. 3 चेंडू मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. हा पहा रिप्ले, मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं, कारण त्यांनी योग्य दिशेला चेंडू फेकला आणि संदीप बावडेकर यांचा उत्साह बघण्यासारखा होता. जनार्दन खांडेकर जेडी मैदानामध्ये दाखल झालेत क्रमांक 4 वर. 3 चेंडू मध्ये 12 धावा. अजय खांडेकर बाद झाले, तिथून मात्र या मॅचने घेतले कलाटणी, परंतु मॅच संपली नाहीये. मॅच अद्याप देखील दोन्ही बाजूला जाऊ शकते. शॉर्ट पूल डीप स्क्वेअरला काही तैनात एकदा प्राप्त केला, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील हवी यांना हवी आहे. 2 धावा प्राप्त केल्यात. अविनाश बाईंग 2 चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला संदीप बावडेकर, एकाला धावा रोखायच्या आहेत, एकाला धावा करायच्या आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळला, एकदा मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये, म्हणजे 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये संदीप बावडेकर हिरो ठरतायत का, हे येणारी वेळ सांगेल. 1 चेंडू 9 धावा. एखादा अवांतर चेंडू आला, त्यावर षटकार आला तर, किंवा एखादा 9 चेंडू, एखादा वाईट चेंडू, एखादा भीमर, क्रिकेट आहे, काही घडू शकतं. 1 चेंडू 9 ची गरज. हाफ टॅकर चेंडू, व्हाईट बॉल. आता 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे सर, आपण जसा उल्लेख केला तसं होऊ शकतं. अगदी सुनील सर गुणसंख्या लेखन स्कोरिंग करतायत. 1 चेंडू मध्ये 8 पाहिजेत, काही घडू शकतं. एखादा भीमर जर आला, षटकार आला, काही घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. संदीप बावडेकर, परंतु तसं होणार नाहीये. चांगला चेंडू हाताळला जातोय. हे रबर बॉल क्रिकेट आहे, अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला येणार, अशा प्रकारचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. आणि सामना जिंकलाय टीम टेट मेवाडी, अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम ACC नवीवाडी. आणि सामना देखील जिंकला. आणि अजय खांडेकर महत्वाचं